मित्रांनो, आज तुम्हाला या व्हिडिओच्या निमित्ताने एक आगळं वेगळं शिवसृष्टीचं स्वरूप आपल्यासमोर मी दाखवणार आहे। हा अकलूजचा किल्ला आहे। या किल्ल्याच्या बाहेर असलेले घोडेस्वार, किल्ल्याच्या बाहेर असलेले हत्तीवर स्वार असलेला माहूत, असं हे चित्रण हे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचं मी तुम्हाला दाखवतोय। यानंतर अकलूजच्या किल्ल्यामध्ये असणारी जी शिवसृष्टी अतिशय अप्रतिम अशा प्रकारची निर्माण केलेली ती मी तुम्हाला दाखवणार आहे। जरूर पहा आणि हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडेल। आणि त्यानंतर आपण अकलूजला जेव्हा केव्हा याल तेव्हा ही शिवसृष्टी दाखवल्याशिवाय आपल्या कुटुंबियांना, आपल्या मुलांना मित्रांनो, अकलूजच्या किल्ल्याचं हे अंतरंग तुम्ही बघत आहात आणि ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधाने अतिशय सुंदर अशा प्रकारची ही शिल्पसृष्टी इथं उभारण्यात आलेली आहे। आणि या शिल्पसृष्टीमध्ये शिवचरित्रातील खूप सुंदर असे प्रसंग सगळे इथे रेखांकित करण्यात आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या संबंधीचा हे शिल्पपट आहे। त्यानंतर पुढे आपण पाहतो की शिवाजी महाराजांचं शिक्षण होत असताना कशा पद्धतीने शिवाजी महाराजांचं शिक्षण झालं या संबंधीचा हा शिल्पपट आहे। तसाच पुढच्या शिल्पपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं शस्त्र प्रशिक्षण कसं होत गेलं, आपल्या सवंगड्यांच्या बरोबर शिवाजी महाराज शिकतायत, पुढे त्यांना रीतसर शस्त्र प्रशिक्षण हे दिलं गेलं। आणि हा एक खूप सुंदर अशा प्रकारचा अकलूजचा किल्ला, ज्या किल्ल्यामध्ये औरंगजेबाचं हे काही काळ वास्तव्य होतं आणि या मूळ किल्ल्यामध्येच ही शिवसृष्टी खूप सुंदर रीतीने रेखाटण्यात आलेली आहे। या प्रसंगामध्ये शिवाजी महाराज शपथ घेत आहेत। शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या शपथेचं हे शिल्प आहे आणि अशा पद्धतीने तटबंदी आहे, तटबंदीवर मावळे उभारलेले आहेत आणि या तटबंदीवर उभारलेले मावळे स्वराज्याचं रक्षण करतायत अशा प्रकारचं एक शिल्प इथे खूप सुंदररित्या रेखाटण्यात आलेलं आहे। या किल्ल्याचा तो बालेकिल्ला, या बालेकिल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, अतिशय सुंदर रेखीव अशा प्रकारचा हा पुतळा इथे उभारण्यात आलेला आहे। या बालेकिल्ल्यावर मावळे चढतायत अशा प्रकारचं हे दृश्य इथे रेखांकित करण्यात आलेलं आहे। त्याबरोबरच इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आणि त्या पाळण्याशी संबंधित अशा प्रकारची शिल्प ही खूप सुंदररित्या रेखाटण्यात आलेली आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांचा पाळणा आणि त्याच्याशी संबंधित बारसे, शिवाजी महाराजांचं नाव हे ठेवण्याचा कार्यक्रम वर खूप सुंदररित्या महिषासूर मर्दिनीचं शिल्प देखील इथे रेखाटण्यात आलेलं आहे। त्यानंतर शिवाजी महाराजांनी केलेला न्यायनिवाडा या संबंधीचं एक अप्रतिम अशा प्रकारचं शिल्प इथं रेखाटण्यात आलेलं आहे। रांजेगावच्या पाटलाचं, आपल्याला गुजर पाटलाचं माहिती आहे की त्यांनी बदसलुकी केली, स्त्रीचा अवमान केला, त्याबद्दल त्याच्या चौरंगा करायला शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि चौरंगा करून त्याचे हात पाय दोन्हीही तोडण्यात आलेले होते। त्यानंतर तोरणा शिवाजी महाराजांनी जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं असं आपण म्हणतो। हे या तोरणावरील विजयाचं आणि स्वराज्याचं तोरण बांधण्याचं शिल्प इथं रेखांकित केलं आहे। खूप सुंदर शिल्पसृष्टी आहे। आपण प्रत्येकाने अकलूजला आल्यानंतर ही शिल्पसृष्टी आवर्जून पाहावी। संत तुकाराम महाराज हे कीर्तन करतायत, कीर्तनाला बालशिवाजी आलेले आहेत। शिवाजी महाराजांवर ज्यांचे संस्कार झाले त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराजांचं नाव आपण आवर्जून घेतो। त्यानंतर अफजल खानाचा वध जो शिवाजी महाराजांनी केला त्याचं हे शिल्प आहे, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराज हे वाघनक अफजल खानाच्या पोटामध्ये घुसवतायत आणि त्याचा कोथळा बाहेर काढतायत। अजून एक सुंदर शिल्प बाजीप्रभू देशपांडेंनी लढविलेल्या गजापूरच्या खिंडीचं, जिथे आपल्या शरीराचं हौतात्म्य बाजीप्रभूंनी दिलं आणि ही घोडखिंड पावनखिंड बनली, त्याचे सुंदर शिल्प इथं आपण बघतो आहोत। त्यानंतर इंग्रजांनी सिद्दी जोहरच्या पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळेला सिद्दीला तोफखान्याची मदत केलेली होती आणि त्यामुळे या सिद्दी जोहरला शिवाजी महाराजांनी सिद्दी जोहरला मदत केल्याबद्दल इंग्रजांची राजापूरची वखार लुटलेली होती
आणि त्यांना दंडित केलेलं होतं त्यासंबंधीचं एक शिल्प इथं आहे। त्यानंतर शाहिस्तेखानाच्या जनानखान्यामध्ये प्रवेश करून खुद्द खानावरच हल्ला, अतिशय अप्रतिम असं युद्धकौशल्याचा हा प्रसंग, जिथे शाहिस्तेखानाची बोट शिवाजी महाराजांनी तोडलेली होती। त्यानंतर मोगलांच्या राज्यातील एक अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचं शहर सुरत, व्यापारी शहर, मक्केचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात होतं। औरंगजेबाने आपल्या बहिणीला चोळी बांगडी करता हे शहर भेट दिलेलं होतं आणि अशा या अतिशय समृद्ध अशा शहराची लूट करून शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी संपत्ती पैदा केली। शाहिस्तेखानाने जवळजवळ 3-3.5 वर्ष स्वराज्यामध्ये मुक्काम करून स्वराज्यावर जे युद्ध लादलेलं होतं त्या युद्धाचा खर्च हा परस्पर काढण्यासाठी आपल्या रयतेवर न लादता शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केलेली होती। त्यानंतर आणखी एक खूप सुंदर अशा प्रकारचा प्रसंग, सुरतेच्या लुटीतून प्राप्त झालेल्या संपत्तीमधून शिवाजी महाराजांनी स्वतःच्या चैन विलासासाठी काही केलं नाही, तर शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्गसारखा बुलंद अशा प्रकारचा जलदुर्ग उभारला आणि आरमाराची स्थापना केली। त्यासंबंधीचं हे खूप सुंदर अशा प्रकारचं शिल्प इथे आपल्याला पाहायला मिळतंय। त्यानंतर मुरारबाजी यांनी दिलेर खानाच्या सोबत दिलेला संघर्ष, मुरारबाजी देशपांड्यांचं हौतात्म्य आणि पुरंदरचा हा वेढा या संबंधीचं हे शिल्प आहे। खूप सुंदर शिल्पकाराने अप्रतिम अशा प्रकारची ही शिल्प कोरलेली आहेत, जी पाहता क्षणी आपल्या नजरेमध्ये उतरतात। औरंगजेबाच्या दरबारामध्ये शिवाजी महाराज जात आहेत आणि मी एवढ्या दुरून काय 5000 मनसबदाराच्या रांगेत उभा राहायला आलो का, असा जाब बादशहाला विचारून मोगल बादशाहीच्या सिंहासनाला पाठ दाखवून दरबारामधून शिवाजी महाराज जातात। त्यासंबंधीचं एक खूप सुंदर अशा प्रकारचं शिल्प आहे की शिवाजी महाराजांनीच तो पराक्रम केला। मोगल बादशाहीच्या स्थापनेपासून कोणीही अशा प्रकारची कृती करण्याचं धाडस दाखवलेलं नव्हतं। त्यानंतर मिठाईच्या पेठाऱ्यांमध्ये बसून शिवाजी महाराज बालशंभूराजांसह स्वतःची सुटका करून घेतात। त्यासंबंधीचं पण खूप अप्रतिम अशा प्रकारचं शिल्प इथे कोरलेलं आहे। त्यानंतर आणखी एक सुंदर शिल्प, आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं म्हणत दारी मांडव सजलेला असताना रायबाचं लग्न ठेवून हळद लागलेली आहे नवरी मुलीला, नवऱ्याला, मुलाला आपल्या रायबाला, तर ते ठेवून आधी लगीन कोंढाण्याचं म्हणत तानाजी मालुसरे निघतात। त्याचं एक सुंदर शिल्प इथं आहे। त्यानंतर आणखी एक शिवचरित्रातील अद्भुत अशा प्रकारचा प्रसंग, रायगड, अतिशय बुलंद अशा प्रकारचा किल्ला, ज्या किल्ल्यावरून खाली येण्याची हिंमत केवळ पावसाच्या धारेला आणि खालून वर जाण्याची हिंमत केवळ वाऱ्याला असं म्हटलं जायचं। इतका बेलाग, इतका अवघड अशा प्रकारचा हा किल्ला, पण या किल्ल्यावरून देखील आपल्या मुलाच्या ओढीनं किल्ल्याचे दरवाजे सायंकाळी सूर्यास्तानंतर बंद झाल्यानंतर उतरणारी ही हिरकणी, तिचंही खूप सुंदर शिल्प इथे रेखाटण्यात आलेलं आहे। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचं अप्रतिम अशा प्रकारचं शिल्प आहे। प्रत्येक शिल्पामध्ये ही जी कोरलेले मावळ्यांची शिल्प आहेत ती स्वतंत्र आहेत, आतून बाहेर आलेली अशा प्रकारची खूप अप्रतिम अशा प्रकारची ही शिल्पसृष्टी आहे। आपण सगळ्यांनी निश्चित आवर्जून बघावी अशी, अकलूजला आल्यानंतर न चुकवावं असं काही। सेनापती हंबीरराव मोहित्यांनी 1677 मध्ये झालेल्या लढाईमध्ये खानाचा जो पराभव केलेला आहे, खूप जबरदस्त अशा प्रकारचा, कोप्पलची ही जी काही लढाई आहे हे कोप्पलच्यासाठी म्हणून झालेली, त्याचंही एक शिल्प आहे। त्यानंतर अप्रतिम अशा प्रकारचं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं शिल्प हे प्रत्यक्ष राजसभा चितारून त्यामध्ये हे शिल्प कोरण्यात आलेलं आहे। पहा, स्वतंत्र सर्व मावळ्यांचे पुतळे उभारलेले आहेत आणि त्यानंतर इथं राजदरबारामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक समारंभ पार पडतोय अशा प्रकारचं हे शिल्प, ज्याच्यामध्ये हेनरी ऑक्झिंडेन हा इंग्रजांचा वकील आलेला आहे, जो शिवाजी महाराजांना मोहरा भेट देतोय आणि कुर्णेसाद करतोय, नमस्कार करतोय। त्याचं एक अप्रतिम अशा प्रकारचं हे शिल्प इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। वाद्यांचा गजर होतो आहे,
आपला राजा छत्रसिंहासनाधीश्वर झाला हे ओरडून तोफा वाद्य जगाला सांगतायत अशा प्रकारची ही रचना, खूप अप्रतिम अशा प्रकारची. आपण सगळ्यांनी जरूर पाहावी. अकलूजला आपण जर कोणी आलात तर त्यांनी चुकवू नये असं काही अकलूजच्या बाबतीमध्ये असलेलं हे आपण जरूर बघावं. त्यानंतर ही किल्ल्याची तटबंदी आहे, मुख्य बुरुज आहे ज्याला आपण बाले किल्ला म्हणतो. तिथे मावळ्यांचं एक शिल्प अशाच पद्धतीने उभा करण्यात आलेला आहे. त्यानंतर संपूर्ण हा अकलूजचा किल्ल्याचा जो परिसर आहे तो खूप सुंदर नंतरच्या काळामध्ये त्याची पुनर्रचना सन्माननीय मोहिते पाटीलांच्या नेतृत्वाखाली, विजयदादांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. आणि द्रष्ट नेतृत्व लाभलं तर काय होऊ शकतं, हा हत्ती आणि हत्तीच्या अंबारीमध्ये उभारलेला सैनिक माहूत हे सर्व इथं खूप सुंदर रीतीने उभं केलेलं आहे. आपण जरूर यावं, पाहावं अशा प्रकारची ही शिल्पसृष्टी आहे. त्यानंतर इथे काही किल्ल्यांच्या प्रतिकृती देखील उभ्या करण्यात आलेल्या आहेत. इथे पहा घोडेस्वार उभारलेले खूप सुंदर रेखीव अशा प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा एकदा दाखवतोय मी आपणाला. यानंतर एक छोटंसं संग्रहालय आहे. या संग्रहालयामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला किल्ले रायगडाची प्रतिकृती दिसते आहे. रायगडाशी संबंधित सगळी माहिती इथे लिहिलेली आहे जी आपण आपल्या मुलांना दाखवू शकतो. त्यानंतर किल्ले राजगड, हा राजगड आपल्याला इथं पाहायला मिळतोय, त्याची प्रतिकृती पाहायला मिळते आहे राजगडाची. त्यानंतर किल्ले विजयदुर्ग या संबंधीची सर्वच किल्ल्यांच्या संबंधीची माहिती इथे भिंतीवर लिहिलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. सिंधुदुर्ग शिवाजी महाराजांचा बुलंद अशा प्रकारचा जलदुर्ग, जलदुर्गांचा राजा. त्यानंतर शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेला शिवनेरी, सिंहगड, तानाजी मालुसरे यांच्या हौतात्म्याने पावन झालेला प्रतापगड, ज्या किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजलखानास ठार केलं. आणि हा किल्ले देवगिरी, आपल्याला माहिती आहे औरंगाबादच्या जवळ असलेला भुईकोट, आणि त्याबरोबरच असा किल्ला ज्या किल्ल्याचा डोंगरी आणि भुईकोट असा दोन्ही प्रकारामध्ये समावेश होतो. आणि खूपच सुंदर अशा प्रकारचा जो किल्ला कोणीही जिंकून घेतला नाही कधी, अशा प्रकारचा हा किल्ला. तर त्याचीही प्रतिकृती आपल्याला इथे पाहावयास मिळेल. खूप छान अशा प्रकारचं हे शिल्पसृष्टीचं चित्रण आहे. आपण सगळ्यांनी केव्हाही अकलूजला आलात तर जरूर ही शिल्पसृष्टी पाहावी.